आपण पाहताय सत्याचा लढा न्यूज चॅनल. मी आलेलो आहे आता सध्या वेताळे या गावात. राजगुरुनगर या ठिकाणी असलेले वेताळे खेडोपाड्यातील गाव. मी आलेलो आहे या ठिकाणी वेताळे गावात. काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. या ग्रामपंचायतच्या आवारामध्ये या ग्रामस्थांच्या याच्या संदर्भात काय समस्या आहे आपण जाणून घेऊया. ज्येष्ठ मंडळ बी आहे आणि त्यांच्याशी संवाद साधूया. त्यांची प्रतिक्रिया काय आहे, याच्या संदर्भात काय अडचणी आहे जाणून घेऊया. प्रथमतः तुमचं नाव सांगा. मी दत्तात्रय भिकाजी बोंबले, राहणार वेताळे, तालुका खेड, जिल्हा पुणे. ज्येष्ठ नागरिक या नात्याने मी शासनाला आवाहन करतो की युद्धशत्रू परिस्थितीनंतर जे लोकांना गॅसची टंचाई भासत गेली त्यावर सरकारने अनेक उपाययोजना या ठिकाणी अवलंबल्या. OTP कुणालाही गॅस मिळत नाही तरी लोक बुजुर्ग, लहान थोर त्या ठिकाणी जाऊन आपली गॅसची बुकिंग करून गॅस आणण्यासाठी त्यांना खूप तकलीफ होते. तरी गॅस एजन्सीवाल्याने वेताळ या ठिकाणी आपलं व्हेविकल वाहन पाठवून लोकांना त्याची सोय करावी अशी मी गेली 2 ते 3 महिने याच्या टंचाईमुळे अगोदरच ग्रामीण भागातील महिला असतील, ग्रामस्थ असतील, ते खरंतर परेशान झाले. ते आमची एक मागणी 45 दिवसानंतर गॅस भेटतोय. ग्रामीण भागामध्ये अनेक ज्येष्ठ महिला असतील, पुरुष असतील, ते तालुक्याच्या ठिकाणी म्हणा किंवा ज्या ठिकाणी गॅस एजन्सी आहे त्या ठिकाणी गॅस नेणे आणण्यासाठी जाऊ शकत नाही. आणि त्यांनी बऱ्याचशा समस्या आमच्या ग्रामपंचायतीकडे मांडल्या आणि त्याच माध्यमातून आम्ही ह्या सत्याच्या लढ्याचे पत्रकार हरिभाऊ बोंबले यांच्याकडे एक मागणी केली. आता या ठिकाणी महिला बी उपस्थित आहेत. तर ज्येष्ठ महिला बी या ठिकाणी. तर त्या महिलांचं आपण प्रतिक्रिया घेऊया गॅसच्या संदर्भात काय आहे. माझं नाव प्रियंका मारुती बोंबले, वेताळे. आमच्या गावात गाडी आली पाहिजे, कारण कोणाकडे गाडी आहे नाही आहे, अडचणीमुळं आम्हाला प्रॉब्लेम आहे जास्त. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.